तुमच्या पण चॅनलवरती 40-50 सबस्क्रायबर आहे, तुमच्या व्हिडिओजला 40 ते 50च्या वरती व्ह्यूज जात नाही आहे, मग कुठेतरी तुम्ही यूट्यूब चॅनल सोडण्याचा विचार करत असाल तर आत्ताच थांबा. यूट्यूब चॅनल सोडू नका, तुम्ही नक्कीच फायद्यात असाल. कारण तुम्हाला माहीत नसेल, ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करता त्या दिवसापासूनच, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड करता त्या दिवसापासूनच काय होतं आहे, तुम्हाला पेमेंट चालू होत आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही आहे. मी तुम्हाला आज लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. जरी तुमच्या चॅनलवरती 40-50 सबस्क्रायबर असतील, तुमच्या व्हिडिओला 40 ते 50च्या आतच व्ह्यूज येत असतील, तरी तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा काय करत आहे, रिव्ह्यू जनरेट करत आहे. तो रिव्ह्यू किती जनरेट करत आहे हे तुम्हाला A to Z लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे. फक्त तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जे स्ट्रगल करावं लागतो, जो हार्डवर्क करावा लागतो, असं समजा की यूट्यूबच्या माध्यमातून देव आपली परीक्षा घेत आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्याला काय व्हायचं आहे, पास व्हायचं आहे. ज्या परीक्षे म्हणजे मी सांगते की ह्या परीक्षेमध्ये जो पास झाला तो नक्कीच म्हणजे काय होणार आहे, पैशाने भरभरून जाणार आहे. हे तुम्हाला मी आजच्या लाईव्ह प्रूफमधून दाखवणार आहे की 40-50 सबस्क्रायबर असताना आपल्याला इतके पैसे मिळत आहेत. तर ज्यावेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, ज्यावेळेस आपले सबस्क्रायबर भरभरून वाढतील किंवा ज्यावेळेस आपले व्हिडिओजला भरभरून व्ह्यूज येतील, तर त्यावेळेस आपल्याला किती पैसा मिळेल. तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला विश्वास आहे की कोणीही यूट्यूब चॅनल सोडणार नाही किंवा कोणीही रेग्युलर व्हिडिओ बनवायचं स्टॉप करणार नाही किंवा कोणीही डिसमोटिव्ह होणार नाही. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवते. यूट्यूबवरती एक चॅनल आहे राणी दैफले म्हणून. आता राणी दैफले व्हिडिओ म्हणून एक चॅनल आहे. त्या चॅनलचे 137 सबस्क्रायबर आहे आणि 257 व्हिडिओज त्यांनी काय केलेले अपलोड केलेले आहे. पण तुम्ही बघू शकता की त्यांचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला किती व्ह्यूज आहे, 4 व्ह्यूज. म्हणजे तुम्ही बघा इथे बघू शकता की 4 व्ह्यूज आहे, 214 व्ह्यूज आहे, 369 व्ह्यूज आहे, काहींना 10 आहे, 15 आहे, म्हणजे असेच आहे 10, 12, 21 किंवा 113 किंवा 23. या पद्धतीने काय आहे, त्यांच्या चॅनलवरती व्ह्यूज आहे. मग आता कुठेतरी त्या नेहमी प्रयत्न करत आहे. 259 व्हिडिओज म्हणजे खूप जास्त व्हिडिओज बनवलेला आहे, पण तरी त्यांना काय मिळत नाही, सबस्क्रायबर मिळत नाही किंवा त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया पूर्ण होत नाही. मग त्या फ्रस्ट्रेट होऊन कुठेतरी यूट्यूब चॅनल सोडण्याचा विचार करत असेल तर मी आत्ताच त्या जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सांगेल, घाबरण्याची गरज नाही, थोडं थांबून घ्या. मी जे सांगत आहे ती गोष्ट पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्कीच कळेल का तुम्ही एवढे जरी व्ह्यूज आणले तरी तुमच्या चॅनलवरती किती अर्निंग होत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, वरती तुमच्या इथे चॅनलच्या वरती 3 डॉट्स दिसत आहे. त्या 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती केल्यानंतर तुम्हाला कॉपी लिंक दिसत आहे. ठीक आहे, आता ही लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला लास्टला 3rd ऑप्शन दिसत आहे, सर्चमध्ये जायचं आहे. सर्चमध्ये टाकायचं आहे वायटूल. आता वायटूल नावाचं ॲप्लिकेशन टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्च म्हणायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्टली काय करत आहे, ओपन करत आहे. आता ओपन केल्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या ज्या ताई आहे, ह्या प्रत्येक त्यांच्या व्हिडिओजवरती किंवा त्यांच्या आतापर्यंत जेवढे व्हिडिओज अपलोड केले त्या व्हिडिओजवरती त्यांनी किती अर्निंग केलेली आहे. आता इथं काय दिसत आहे तुम्हाला, एंटर व्हिडिओ चॅनल URL. इथं काय करायची, जी लिंक आपण कॉपी केली होती ती काय करायची, टॅप करून फक्त पेस्ट करायची आहे आणि गोवरती जायचं आहे. आता गोवरती गेल्यानंतर तुम्हाला दिसेल चॅनलचं डिटेल दिसेल. त्यांचे 137 सबस्क्रायबर आहे. आत्तापर्यंत त्यांना 54,334 व्ह्यूज मिळालेले आहे, शॉर्ट लॉंग दोन्ही मिळून. ठीक आहे, त्यानंतर बघा 259 व्हिडिओ त्यांनी काय केलेला आहे, अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल इस्टिमेटेड टोटल अर्निंग बाय चॅनल $0 ॲव्हरेज अर्निंग पर व्हिडिओ. आता यांच्या व्हिडिओजला काय 4 व्ह्यूज आहे, 5 व्ह्यूज आहे, म्हणून प्रत्येक जर व्हिडिओजला अर्निंग धरलं डॉलरमध्ये तर डॉलरमध्ये अर्निंग शक्य नाही आहे. पण जे त्यांचे टोटल व्हिडिओज आहेत 259 व्हिडिओज, तिथं टोटल इस्टिमेटेड अर्निंग किती झालेली आहे त्यांची, $114. त्यांना आतापर्यंत हे माहीत नसेल. आता हीच डॉलर म्हणजे आपण कॅशमध्ये जर म्हणजे इंडियामध्ये जर रुपीजमध्ये बघितलं तर ती किती असेल, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. आता तुम्हाला इथे दिसत असेल की आज जे डॉलर आहे त्या डॉलरची किंमत किती आहे, 88.68 म्हणजे 88.68 एका डॉलरची किंमत. आता त्यांच्या चॅनलवरती किती डॉलर जनरेट झाले होते, $114 काय झालेले आहे त्यांच्या चॅनलवरती क्रिएट झालेले आहे आत्तापर्यंत. 114 जेव्हा आपण काय करतो डॉलर टाकतो त्यावेळेस किती पैसे तयार होत आहे त्यांच्या चॅनलवरती बघा, जवळपास 10,109 रुपये काय झालेला आहे त्यांच्या व्हिडिओचे त्यांच्या चॅनलवरती रेव्हेन्यू हा तयार झालेला आहे. पण हे त्यांना माहीत नाही आहे. ठीक आहे,
तर बघा, तुम्ही सिम्पली बघू शकता की त्यांच्या चॅनलवरती सबस्क्रायबर किती कमी आहे किंवा त्यांच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज पण किती कमी आहे. मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे. मग इतके कमी व्ह्यूज असताना तरी त्यांचे डॉलर किती तयार झालेले, $114 तयार झालेले आहे. आणि ते जर आपल्या इंडियाच्या रुपीजमध्ये बघितलं तर जवळपास 10,109 रुपये काय झालेले आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओवरती मिळालेले आहे. ते पण त्यांनी म्हणजे घरबसल्या काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी आहे. पण ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल किंवा ज्यावेळेस तुमचे व्ह्यूज वाढायला सुरुवात होईल, तर विचार करा ज्यावेळेस व्हिडिओजला व्ह्यूज वाढायला सुरुवात होईल किंवा ज्यावेळेस तुमचं ऑडिओ रिटेन्शन वाढेल, त्यावेळेस तुम्हाला किती पैसा हा यूट्यूबवरून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर यूट्यूब सोडायचा विचार करत असेल तर यूट्यूबवरती सोडण्याचा विचार करू नका. कारण आतापर्यंत ह्या ताईंनी जे 10,000 रुपये कमवलेले आहेत, त्यांनी जर आत्ता विचार केला की माझे सबस्क्रायबर वाढत नाही, माझे व्ह्यूज वाढत नाही, म्हणून चॅनल सोडून देते, तर विचार करा हे जे पैसे आहे हे पैसे हे पूर्णपणे यूट्यूबला मिळणार आहे. त्याच्यातला ₹1 पण तुम्हाला मिळणार नाही आहे. मग तुम्ही आता विचार करत असाल की हे पैसे जे तयार झालेले आहे ते पैसे नक्की कोणाला मिळणार आणि कधी मिळणार. तर आता जोपर्यंत तुमचा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत हे जे पैसे रिव्ह्यू तयार होत आहे, आता हा रिव्ह्यू कसा तयार झाला असेल हा विचार करा. आता सपोज एखादी कंपनी आहे, जसं आता टाटाची म्हणजे टाटाची कंपनी आहे, टाटाची गाडी एक ते बाईक काढलंच आहे, तिचं ॲव्हरेज असं आहे काहीतरी 90पर्यंत ॲव्हरेज म्हणत आहे आणि जवळपास तिची किंमत काहीतरी 60,000 ते 70,000च्या दरम्यान असणार आहे. तर जी ॲड सपोज यूट्यूबला दिली टाटावाल्यांनी, तर ही ॲड आमची काय करा, तुमच्या क्रिएटरच्या याच्यावरती व्हिडिओवरती प्ले करा. त्या ॲडपासून काय होतं, यूट्यूबला रेव्हेन्यू मिळतोय. मग तो रेव्हेन्यू काय होतोय, यूट्यूबच्या खात्यात जमा होत चालतोय. पण ज्यावेळेस तुमचा मॉनिटाईज होईल त्यावेळेस काय होतोय, जवळपास तुमच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण ॲड लागल्या जातील त्या ॲडमधला फक्त 45% रेव्हेन्यू हा यूट्यूबला जातो. उरलेला 55% रेव्हेन्यू हा आपल्याला मिळतो. फक्त आपल्याला वाट कसली बघायची आहे, आपला चॅनल मॉनिटाईज होण्याची. कारण मॉनिटाईज जोपर्यंत आपल्या चॅनल होत नाही तोपर्यंत काय असणार आहे, ही जी अर्निंग आहे, आता जी अर्निंग तयार झालेली आहे ती अर्निंग टोटली यूट्यूबला मिळणार आहे. मग आता आपण मॉनिटायझेशनपर्यंत इतका रेव्हेन्यू मिळवलेला आहे, इतके कष्ट केलेले आहे, मग हा जो पूर्ण रेव्हेन्यू आहे हा यूट्यूबला का मिळून द्यायचा किंवा हा पूर्ण यूट्यूबवरती का सोडून द्यायचा. मग आपण जर अजून थोडे कष्ट केले, आपला चॅनल मॉनिटाईज केला, तर सगळा रेव्हेन्यू आपल्या हक्काचा असणार आहे. म्हणून मला वाटतं की आपण जर कष्ट केले आहे तर असं मध्ये कष्ट ते सोडून देऊ नका. कारण हा टोटल रेव्हेन्यू काय होणार आहे, यूट्यूबला जमा होणार आहे, त्याचा आपल्याला कवडीही फायदा होणार नाही. जर सबस्क्रायबर वाढत नसेल, तुमचा वॉच टाईम कंप्लीट होत नसेल, तर काळजी करू नका. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्स घेऊन येत असते, नवीन माहिती घेऊन येत असते की ज्या माहितीचा उपयोग करून तुम्ही नक्कीच तुमचा चॅनल मॉनिटाईज कराल असा मला विश्वास आहे. कारण ही माहिती मी तुमच्यासाठी म्हणजे जेवढा सर्च करते तेवढा सर्च करते आणि त्यानंतरच ती गोष्ट तुमच्या समोर घेऊन येते. मला पण माहीत आहे की एक नवीन यूट्यूबर स्वतःचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी किती कष्ट घेत असतो. त्यामुळं कोणतीही चुकीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. त्यामुळं काय करायचं आहे, चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी माझ्या चॅनलला जोडलेले राहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पण जर तुम्हाला चॅनलमध्ये जास्तीत जास्त ग्रोथ करायची असेल तर त्यासाठी पण चॅनलवरती काय असणार आहे, आपल्याकडे टिप्स अवेलेबल असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओला एक चांगली कमेंट टाईप करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.